सावजी मसाला मशरूमची खरी चव आणि रंग कसा आणायचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मशरूम घेतले, ताजे मशरूम घ्यायचे आहे, त्याला बॉईल केले आणि त्याच्या दांड्या ज्या होत्या त्या देठ जे होते ते काढून घेतले आणि दोन भागात कट केले। कट केल्यानंतर एका बाउलमध्ये घेतलं, त्यात दही घातलं, काही मसाले घातले, हळद, तिखट, धने जिरे पावडर, सावजी मसाला, गोडा मसाला, अद्रक लसूण पेस्ट आणि छान मिक्स करून मीठ घातलं चवीपुरतं, मिक्स केलं आणि 10-12 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं। मॅरिनेट झाल्यानंतर एका कढईत तेल घेतलं, त्यात रफली चॉप केलेला कांदा, हिरवी मिरची, रफली चॉप केलेला टोमॅटो घातला आणि सिक्रेट म्हणजे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घातलाय, त्यात खसखस घातलेली आहे आणि हा सगळा मसाला परतून झाल्यानंतर मिक्सरमध्ये पेस्ट तयार केली। आता एका कढईत कढीपत्ता, तेल घेतलं, कढीपत्ता घातला, तमालपत्र घातलं आणि ती पेस्ट छान परतून घेतली तेल सुटतपर्यंत। अशाच माझ्या सावजींच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट करा आणि डिटेल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओवर जे त्रिकोण आहे त्यावर क्लिक करा। आता ग्रेव्हीला तेल सुटल्यानंतर त्यात थोडं हळद, थोडं लाल तिखट आणि ग्रेव्ही पुरतं मीठ घातलं, कारण की आपण अगोदर मीठ घातलेलं आहे आणि आता त्यात मॅरिनेट केलेले मशरूम घातले, छान मिक्स केलं आणि शिजू दिलं। हे बघा किती सुंदर कलर आला आहे आणि आता पाणी घातलं, पाणी घातल्यानंतर झाकून 5-7 मिनिटं शिजू दिलं। वरून शिजल्यानंतर वरून सावजी मसाला घातला, कोथिंबीर घातली, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि 2 मिनिटानंतर वा वा, हे बघा किती छान भाजी दिसत आहे, किती छान रंगत आली आहे भाजीची। आपली भाजी ऑलमोस्ट तयार आहे, 2 मिनिटानंतर सर्व करू। खाण्यासाठी तयार आहे भाजी। तुम्ही पण सावजी मसाला मशरूम ट्राय करून बघा आणि एन्जॉय करा। खूप टेस्टी आणि खूप छान लागतं आणि त्यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घातलाय, ती म्हणजे खसखस, त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। करून बघा,